पत्रकार परिषद नाही काही म्हणत नाही आपल्याकडे की काय नियोजन आज जे लातूरमध्ये आपण जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि केंद्राच्या खास काही ज्या अर्थसंकल्पाच्या किंवा मराठवाड्यासाठी ज्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण काय सांगणार आहोत? नाही, केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काही मिळालंच नाही अशा प्रकारची आरडाओरड तांडव नृत्य आमचे विरोधक महाविकास आघाडीचे नेते करताना दिसतात। मला असं वाटतं की अर्थसंकल्प त्यांनी वाचला नाही, काय काय गोष्टी मिळाल्या, कोणत्या योजना मिळाल्या ह्याचंही पाहिलं नाही, पण उगाच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिन पैशाचा तमाशा महाविकास आघाडीचे लोक उभा करत आहेत आणि आमच्या विरोधात कशा प्रकारे नरेटिव्ह प्रस्थापित होईल याची ते दक्षता घेतात। आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं या निमित्ताने की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 1,00,000 कोटीच्या योजना या ठिकाणी मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये मुंबईच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी मिळाले, रेल्वेच्या प्रश्नासाठी 15,000 कोटी मिळाले। एवढंच नव्हे तर मराठवाड्याच्या सिंचन प्रश्न मार्गी लावण्यासाठी 600 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली। आणि म्हणून हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा आहे, सामान्य जनतेच्या हिताचा आहे, महिलांचा विचार, शेतकऱ्यांचा विचार, कष्टकऱ्यांचा विचार, यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा विचार या ठिकाणी करण्यात आलाय। आणि मग सर्वांग विकसित भारत हा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा असून 2047चा भारत एवढा दृष्टिक्षेप डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर झाला। महाराष्ट्राला एवढे मोठे पैसे मिळून देखील विरोधकांनी मात्र जो प्रकारची आरडाओरड सुरू केली ती केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली। आता रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी ते लाडकी बहीण योजना आहे त्याच्यावर असं भाष्य केलं की लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे। काय म्हणतात आपले? मुळात रोहित पवार असतील, संजय राऊत असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा अन्य जितोद्दीन आव्हाड असतील, आमच्या दृष्टीनं या साऱ्या मंडळी खऱ्या अर्थाने राजकारणाचा जोकरपणा करतात। लाडली बहीण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला महिलांच्या विषयी संवेदना नाही। रक्षाबंधन जवळ आले असताना बहिणीच्या रक्षा करण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेला महत्वाच्या निर्णयाची तुम्ही थट्टा करतात। आणि म्हणून रोहित पवार हे केवळ राजकीय भाष्य करण्यात सध्या वस्तात म्हणून पुढे येतात। त्यांच्यातही चढाओढ लागलेली, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्यात आणि म्हणून मी कोण जास्त खोटं बोलन अशा प्रकारची एक विरोधकांमध्ये स्पर्धा आहे। धन्यवाद।